जय जगदम्ब 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 श्री अम्ब जगदम्ब जगदम्ब जगदम्ब। सच्चिदानंद स्वरूपा आई भगवती जगदंबेच्या कृपाशीर्वादाचा परिणाम ग्रामदैवत असलेल्या हनुमंतरायांच्या हरसू मातेच्या कृपाशीर्वादाचा परिणाम प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित असलेला नियोजित असलेला हरसू मातेच्या यात्रेनिमित्त साजरा करत असलेला सोहळा अखंड हरिनाम सप्ताह की ज्याला आजपासून आरंभ झालेला आहे, जिच्या आराधनेसाठी जिच्या कृपेसाठी जिची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे आणि जिची शरणागती तुमच्या माझ्याकडून घडली पाहिजे अशा जगज्जननी भवानी जगदंबेच्या सेवेसाठी तिच्या कृपेसाठी आजपासून आपण सारेजण श्रीमद देवी भागवताला आरंभ करत आहोत। जिनं आपल्याला धारण करून ठेवलेलं आहे, जिच्यामुळे तुमच्या माझ्या शरीरामध्ये नव्हे नव्हे या समस्त सृष्टीमध्ये शक्ती प्रस्थापित झालेली आहे, ती शक्तीची देवता जिला जगदंबा असं म्हणतात, तिची कृपा तुमच्या माझ्यावरती होणं ही अति महत्त्वाची गोष्ट आहे। पहा, कोट्यावधी जीव या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेले आहेत, जन्माला येतात, परंतु साऱ्यांनाच काही सत्कर्म करण्याची इच्छा होत नाही। भाग्यवान आहोत तुम्ही मी की तुम्हाला मला आई भगवतीच्या कथेची तिच्या नामाची सेवा करण्याची इच्छा, सत्कर्म करण्याची इच्छा ही होते आहे। आपण तिच्या जवळ जातो किंवा आपण तिचं नाम गायन करतो, याचा अर्थ आपण करत नाही, तिची इच्छा होते आणि ती तुमच्या माझ्या हृदयामध्ये ती प्रेरणा तुम्हाला मला दान करत असते आणि तिची इच्छा झाली की तुमच्याकडून माझ्याकडून समस्त गाववासियांकडून हे सत्कर्म व्हावं आणि तिच्या इच्छेनुसार आपण सारेजण आज या कथा मंडपामध्ये विराजमान झालेलो आहोत। पहा, तिचं स्मरण होणं सुद्धा काही सामान्य गोष्ट नाही। जो भाग्यवान आहे, ज्याच्यावरती तिला कृपा करायची आहे, अशा भक्ताकडून, अशा साधकाकडून किंवा अशा भाविकाकडून ती सेवा करवून घेत असते, अशा भाविकाकडून ती कथा श्रवण करवून घेत असते। आणि म्हणून पहा, संत तुम्हाला मला भाग्यवान म्हणतात, जिच्या आधारावरती जिच्या कृपेवरती तुमचं माझं जीवन चाललेलं आहे। नव्हे नव्हे कोट्यावधी जीवांचं जीवन जिच्या कृपेवरती जिच्या आधारावरती चाललेलं आहे। गेल्या
अनेक जन्मांपासून जी तुमचा आणि माझा सांभाळ करते आहे, त्या आई भगवतीच्या कथेची शरणागती तुम्ही मी करणं ही आवश्यक आहे. कारण जोपर्यंत आपण तिचं होत नाही तोपर्यंत ती आपला स्वीकार करत नसते. आणि म्हणून भाग्यवान आहोत तुम्ही मी की तुमचा माझा जन्म हाही जन्म आई भगवतीच्या सेवेमध्ये, तिच्या नामगायनामध्ये, कथाश्रवणामध्ये सार्थकी जातो आहे. आजपर्यंत अनेकांनी तिची शरणागती केली, अनेकांनी तिचं नामगायन केलं, अनेकांनी तिची सेवा केली आणि स्वतःचा उद्धार करून घेतलेला आहे. कशासाठी तिची सेवा करायची, कशासाठी तिची शरणागती करायची आणि कशासाठी तिचं नामगायन करायचं? या मृत्यूलोकामध्ये जे जे जीव जन्माला येतात किंवा ज्या ज्या जीवांना या मृत्यूलोकामध्ये मनुष्याचा देह प्राप्त होतो, त्या मनुष्य देहधारी जीवांनी भगवतीची शरणागती करणं, तिचा आश्रित होऊन राहणं हे तुमचं माझं परम कर्तव्य सांगितलेलं आहे. आणि जन्माला आल्यानंतर जर का एखादा भगवतीचा दास होत नसेल, भगवंतांचा दास होत नसेल, तर त्याचं जीवन हे व्यर्थ जीवन आहे असं साधू संत म्हणतात. पशुतुल्य जीवन आहे त्याचं. जरी तो मनुष्याच्या देहामध्ये राहतो आहे, मनुष्य म्हणून जरी तो जन्माला आलेला आहे, तरी सुद्धा त्याचं जीवन हे पशुतुल्य अर्थात पशु म्हणून त्याची गणना साधू संतांनी केलेली आहे. धर्मो हि तेषां मधिको विशेषः धर्मेण हीना पशुभिः समानः. हे सूत्र शंकराचार्य तुम्हाला मला वर्णन करून सांगतात. त्यावेळेला शंकराचार्य म्हणतात की ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये भगवतीचं नाव नाही, ज्या मनुष्याने जन्माला आल्यापासून भगवतीची सेवा केली नाही, तिची कथा श्रवण केली नाही, कथा गायन केली नाही, असा जीव हा पशु म्हणून गणला जातो. आणि म्हणून तुम्हाला मला तिची शरणागती करायची आहे, म्हणून तुम्हाला मला तिचं दास होऊन राहायचं आहे, तिचं भक्त म्हणून राहायचं आहे. कोट्यावधी जीव या मृत्यूलोकामध्ये जन्माला येतात, जीवन जगतात आणि मरून जातात. परंतु तुमचं माझं तसं होऊ नये. आणि पाहायला गेलं तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये 84 लाख योन्या सांगितलेल्या आहेत. योन्या अर्थात जन्म. 84 लाख जन्म आहेत जे जीवाला त्याच्या कर्मानुसार प्राप्त होत असतात. आणि ज्या वेळेला त्या जीवाच्या महत्भाग्याने किंवा त्याच्या कर्माचा परिणाम किंवा त्यानं केलेल्या पापपुण्याचा परिणाम ज्या वेळेला त्या जीवाला मनुष्याचा देह प्राप्त होतो, त्यावेळेला त्या जीवाला, त्या मनुष्याच्या देहधारी जीवाला कर्तव्य असतं महाराज. प्रत्येक मनुष्याला कर्तव्य आहे. भलेही पशुपक्ष्यांना काही कर्तव्य नाही, पण तुमच्या माझ्याकडे जर का आपण पाहिलं तर आपल्याला कर्तव्य आहेत. मग ते आईचं कर्तव्य असो, भावाचं कर्तव्य असो, पित्याचं कर्तव्य असो, बहिणीचं कर्तव्य असो, कर्तव्य काही तुम्हाला मला कमी नाहीत. प्रत्येकाच्या प्रती असलेल्या कर्तव्याचं परिपूर्ण पालन करणे, याचा अर्थ भौतिक धर्माचं पालन करणे. आणि प्रत्येक जीवाचं स्वतःच्या प्रती सुद्धा एक कर्तव्य असतं. आणि ते कर्तव्य कोणतं? जन्माला आल्यानंतर मनुष्याने स्वतःच्या उद्धारासाठी अखंड प्रयत्न करणे, हे प्रत्येक मनुष्याचं कर्तव्य सांगितलेलं आहे. भलेही आपण भौतिक कर्म कितीही करू, परंतु हे कर्तव्य बजावत असताना, ही कर्तव्य पार पाडत असताना
स्वतःच्या प्रती सुद्धा मनुष्याने जागरूक असलं पाहिजे. आपण आपला संसार तर चांगला करू महाराज, आपण आपला समाजही चांगला घडवू, पण स्वतःचं काय? आपल्याला सुद्धा या देहांमधून, या 84 लाख योन्यांच्या चक्रांमधून मुक्त व्हायचं आहे. स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे. आणि या उद्धाराचा विचार करणे, स्वतःच्या मोक्षाचा विचार करणे, यालाच म्हणतात स्वतःच्या प्रती असलेलं आध्यात्मिक कर्तव्य. आणि म्हणून ज्या वेळेला असा दुर्लभ अशा प्रकारचा मनुष्य देह तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे, असा दुर्लभ मनुष्य देह की या देहामध्ये एवढं सामर्थ्य भगवंतांनी तुम्हाला मला दान केलेलं आहे की हा देह प्राप्त झाल्याचा परिणाम असा होतो महाराज की या देहामध्ये एवढं सामर्थ्य आहे की या देहाच्या सामर्थ्यावरती तुम्ही मी आई भगवतीला आपलंसं करून घेऊ शकतो, आई भगवतीला प्रसन्न करून घेऊ शकतो, तिची कृपा तुमच्या माझ्या पदरामध्ये आपण पाडून घेऊ शकतो. एवढं सामर्थ्य आहे या मनुष्य देहामध्ये. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्हाला मला असा दुर्लभ अशा प्रकारचा मनुष्य देह प्राप्त होतो, त्यावेळेला प्रत्येक मनुष्याने आई भगवतीची शरणागती म्हणून ज्या वेळेला दुर्लभ अशा प्रकारचा मनुष्य जन्म तुम्हाला मला प्राप्त होतो, त्यावेळेला भगवतीची शरणागती ही तुमच्या माझ्याकडून घडली पाहिजे. उगा जन्माला आलो म्हणून राहतो आहे, जन्माला आलो राहिलो, एक दिवस सगळे जसं मरण पावतात तसं मरूनही गेलो, काय अर्थ राहिला महाराज तुमच्या माझ्या जगण्याला? जसं पशुपक्षी करतात, जन्माला येतात, उदरनिर्वाह करतात आणि एक दिवस जसे सारे जीव मरून जातात, तसं जर का तुम्ही मी मरून गेलो तर हा जो देह तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे, या देहाची आपण काय किंमत ठेवली? असा प्रश्न साधू संत तुम्हाला मला विचारतात. आणि साधू संतांकडे जर का तुम्ही मी पाहिलं तर कसं जीवन आहे संतांचं. काही काही संतांचा जन्म जर का तुम्ही मी पाहिला तर विलक्षण जन्म झालेला आहे, विलक्षणरित्या साधूंचा जन्म झालेला आहे. त्यांचं जगणं पाहावं तर विलक्षण जीवन आहे साधू संतांचं. आणि मृत्यू जर का पाहावा तर असा मृत्यू साधू संतांनी स्वीकारला महाराज की तो सामान्य मनुष्य ज्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही, असा विलक्षण मृत्यू. साधूंच्या जर का जीवनाकडे आपण पाहिलं तर कसं जीवन जगले साधू. त्यांनी आपल्या जीवनाचं मार्गक्रमण हे एका उच्च ध्येयाकडे केल्याचा परिणाम असा झाला की त्यांनी जो जीवनक्रम जगला किंवा ते जे जीवन जगले ते जीवन आज तुमच्या माझ्यासाठी चरित्र म्हणून समोर आहे. त्यांचं जीवन तुमच्या माझ्यासाठी आदर्श होतं आहे. आज त्यांच्या जीवनाला चरित्र म्हणून संज्ञा प्राप्त झालेली आहे आणि त्यांचं चरित्र श्रवण केल्याचा परिणाम की तुमचं माझं जीवन हे उत्कर्षाला पावतं आहे. म्हणून साधू संत कसे जगले हे ऐकण्यासाठी किंवा याचं अवलंबन करण्यासाठी, याची प्रेरणा तुमच्या माझ्या हृदयामध्ये स्थित होण्यासाठी ऐकायची असते कथा, जिला भगवतीची कथा असं म्हणतात.
आपण पुढे पुढे श्रवण करू महाराज की किती विलक्षण भक्त आहेत आई भगवतीचे, ज्यांचे चरित्र तुमच्या माझ्या श्रवणामध्ये या 7 दिवसामध्ये येणार आहेत. एवढे विलक्षण चरित्र, एवढे विलक्षण भक्त आहेत आई भगवतीचे की त्यांच्याकडे पाहिलं तर एवढं आश्चर्य वाटतं महाराज की ज्या भगवतीचे भक्त जर का असे असतील तर ती भगवती कशी असेल. आणि म्हणून तिची शरणागती करायची आहे. विषय आपला चाललेला होता की जन्म जरी आपला विशेषरित्या नाही झाला, जसा साधू संतांचा झाला, काही हरकत नाही. जन्म जरी आपला विशेषरित्या नाही झाला महाराज, परंतु आपण कसं जगलं पाहिजे हे तर आपल्या हातात आहे ना. जन्म जरी विलक्षणरित्या नाही झाला, परंतु जोपर्यंत या देहाला श्वास प्राप्त झालेले आहे तोपर्यंत असं जीवन तुम्हाला मला जगायचं आहे की आपलं जीवन हे पुढं चालून पुढच्या पिढीसाठी चरित्र म्हणून रूपाला येईल, असं जीवन. म्हणून विशेषरित्या जगावं. आणि मनुष्याचा देह तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे, याच्यापेक्षा भाग्यवानाची दुसरी कोणती गोष्ट नाही. कारण हा देह असा आहे, या देहामध्ये सामर्थ्य असं भगवंतांनी तुम्हाला मला दान केलेलं आहे की आपल्याला जे हवं, जी मनोवांछित इच्छा असेल, जी काही आशा असेल, इच्छा असेल, तृष्णा असेल, आकांक्षा असेल, जे काही असेल महाराज, ते आपण प्राप्त करून घेऊ शकतो, एवढं सामर्थ्य या देहामध्ये आहे. आणि म्हणून नाही जन्म जरी विशेषरित्या झाला तरी जगावं तरी मनुष्याने विशेषरित्या. प्रश्न असा उपस्थित होतो की भगवतीची शरणागती का करायला सांगितली. आपण आई भगवतीच्या आरत्या पाहिल्या, आई भगवतीचा भक्तांनी जो धावा केलेला आहे किंवा जो उपदेश साधू संत तुम्हाला मला अनेकानेक ग्रंथांच्या माध्यमातून करतात, त्याचा जर का आपण मागोवा घेतला किंवा त्या शब्दांकडे जर का मी लक्ष दिलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल. पहा की अखंड साधू संतांनी त्या भगवंताची, त्या भगवतीची शरणागती तुम्हाला मला करायला सांगितलेली आहे. कशासाठी सांगितली असेल बरं भगवतीची शरणागती करायला. पहा, आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ असतो त्याची शरणागती मी करायला पाहिजे. आपल्या जो बरोबरीचा असतो त्याच्यासोबत मैत्रीभाव ठेवावा. आपल्यापेक्षा जो कनिष्ठ असेल, अर्थात धाकटा असेल, त्याच्यावरती बंधुवत, पुत्रवत प्रेम करावं. पण ज्या वेळेला तुम्हाला मला हे ज्ञात होतं, हे माहीत होतं की या सृष्टीमध्ये आपल्या स्वतःच्या सामर्थ्यापेक्षा सुद्धा एक अतिविलक्षण शक्ती आहे, आणि हे जरी ज्ञात नाही झालं, हे जरी माहीत नाही झालं, तरी कथा कीर्तन याच्यासाठीच असतात. कथा कीर्तन तुम्हाला मला हे सांगून देतात की नाही जरी तुमच्या लक्षामध्ये आलं तरी पहा की या सृष्टीमध्ये अशी एक विलक्षण शक्ती आहे की ज्या शक्तीचा आश्रय मी घेतल्याचा परिणाम ती शक्ती तुम्हाला मला सुद्धा प्राप्त होत असते. आणि त्या शक्तीचाच आधार तुम्हाला मला आहे. गेल्या अनंत जन्मांपासून, कोट्यावधी जन्मांपासून ती शक्ती तुमचा माझा सांभाळ करते आहे. तुमचा माझा नव्हे, अनंत ब्रह्मांडाचा आधार, अनंत ब्रह्मांडाचा सांभाळ जी शक्ती करते आहे, त्या शक्तीची शरणागती तुम्हाला मला करायला सांगितलेली आहे. म्हणून श्रेष्ठ व्यक्ती समोर आला की त्याला काय करतात? नमस्कार. भगवंतांना काय असतो? नमस्कार. भगवतीला काय असतो? नमस्कार. साधू संतांना काय असतो? नमस्कार. याच्याही पुढे जाऊन साऱ्यांनी एकमेकांना करायचा असतो नमस्कार. जे जे भेटे भूत
ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोगू निश्चित जान माझा. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये याचं वर्णन करतात. भक्तियोग सांगतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. या मृत्यूलोकामध्ये जे जी काही आकृती, जो जो काही जीव तुमच्या माझ्या समोर येईल असं समजावं की ती भगवती आहे, तो जीव भगवंत आहे, आणि या भावनेने त्याला नमस्कार करावा. ज्या भावनेने आपण समोरच्याला नमस्कार करत असतो, आपण केलेला नमस्कार हा त्याला लागत नाही. आपण जर का त्याला भगवंत म्हणून नमस्कार केला तर त्याला केलेला नमस्कार हा भगवंतांना केलेला नमस्कार असतो. म्हणून वंदन नावाची एक भक्ती सांगितलेली आहे. वंदन अर्थात नमस्कार. ही भक्ती केल्याचा परिणाम असा झाला महाराज की अनेकानेक जीव, अनेकानेक भक्त यांना भगवंतांची प्राप्ती झाली. अशी ही भक्ती वर्णन केलेली आहे. म्हणून ती जी शक्ती आहे त्या शक्तीला नमस्कार करावा, त्या शक्तीची शरणागती करावी. कारण प्रत्येक घटाघटामध्ये, प्रत्येक अणुरेणूमध्ये ती शक्ती विराजमान झालेली आहे. आणि ज्या वेळेला तुमच्या माझ्याकडून त्या शक्तीला नमस्कार घडेल, त्या शक्तीची आराधना घडेल, उपासना घडेल, त्यावेळेला आपल्या जीवनाचं परमकल्याण हे होत असतं. आणि आतापर्यंत तुम्ही मी हे जे जीवन जगत आहोत, आतापर्यंत तुम्हाला मला हे जे श्वास प्राप्त झालेले आहेत महाराज, हे आई भगवतीचं देणं आहे. तिनं ठरवावं मला कुणाला जिवंत ठेवायचं आहे आणि कुणाला नाही. आणि ज्या वेळेला आपण स्वतःकडे पाहतो महाराज, त्यावेळेला आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की किती जीवन मला आई भगवतीनं दान केलेलं आहे, किती श्वास मला आई भगवतीनं दान केलेले आहे, की अजूनही मी जिवंत आहे. मनुष्याच्या देहाच्या ज्या काही अवस्था सांगितलेल्या आहेत, त्या अवस्थेमधली जी अंतिम अवस्था आहे, ज्याला वृद्धावस्था असं म्हणतात, या अवस्थेपर्यंत तुम्ही येऊन पोहोचलेला आहात. आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो, आपला प्रवास इथपर्यंत झाला, याला कारण तुम्ही मी नाही. याला कारण ती शक्ती आहे. ती शक्ती तुमच्या माझ्या देहामध्ये आहे, तोपर्यंत तुम्ही मी जिवंत आहोत महाराज. आणि ज्या वेळेला ही शक्ती निघून गेली आणि म्हटलं एखाद्याने, उचल तुझी पापणी, ज्या वेळेला एखादा मनुष्य मरण पावतो, तो मरण पावला हे आपण कशावरून ठरवतो महाराज? श्वास घेत नाही. श्वास कशाच्या आधारावरती चालतात? शक्तीच्या. ती शक्ती त्या देहामध्ये नाही, आणि ती शक्ती त्या देहामध्ये नसल्याचा परिणाम की त्याचा जो देह आहे, तो देह हा मृतवत झालेला आहे. मग त्या देहाला स्पर्श करणं सुद्धा तुमच्या माझ्यासाठी अपवित्र मानलं गेलं, केवळ शक्ती नाही म्हणून. ती शक्ती ज्या वेळेला तिचं अस्तित्व तुमच्या माझ्या देहामध्ये ज्या वेळेला निघून जातं, त्यावेळेला तुमचा माझा देह अपवित्र होतो. तसा तुम्ही मी जर का त्या शक्तीला आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न जर का आपण केला नाही, तर मृत्यूच्या समयाला तुम्ही मी जगलेलं जे जीवन आहे, ते संपूर्ण जीवन हे अपवित्र होऊन गेलेलं असतं. कारण तुम्ही मी जीवन जगत असताना त्या शक्तीला आपण आधार मानलेलंच नव्हतं. त्या शक्तीची शरणागती न केल्याचा परिणाम, त्या शक्तीचं नाम गायन न केल्याचा परिणाम, किंवा त्या शक्तीची उपासना आराधना न केल्याचा परिणाम, की भलेही आपण कितीही आयुष्य जगू, कितीही वर्ष जीवन जगू, परंतु त्या जगण्याला काही अर्थ राहत नाही.
म्हणून या गोष्टीचं स्मरण तुम्ही मी केलं पाहिजे की जिच्या आधारावरती तुमचं माझं जीवन चालू आहे, जिनं तुम्हाला मला आजपर्यंत धारण केलेलं आहे, त्या शक्तीला परांबिका जगदंबा असं म्हणतात. आणि या जगदंबेचा आधार हा तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे, ही तिची कृपा आहे. या समस्त ब्रह्मांडाला ती आधार आहे. तुमच्या माझ्या जीवन जगण्याचा सुद्धा तीच आधार आहे. आणि म्हणून तुमच्या माझ्यासाठी ती शक्ती श्रेष्ठ शक्ती आहे. आणि म्हणून तिची शरणागती तुम्हाला मला करायला सांगितलेली आहे. पहा, काही काही मनुष्य एवढा त्यांना स्वतःच्या शक्तीवरती म्हणा किंवा स्वतःवरती एवढा त्यांना अहंकार असतो की काही काही मनुष्य हे मानायला तयारच होत नाही की माझ्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ काहीतरी आहे. काही काही तर एवढं सुद्धा म्हणतात महाराज की मला काही कुणाची गरज नाही, माझ्यामध्ये आहे तेवढी शक्ती, मी हे करू शकतो, मी हे प्राप्त करून घेऊ शकतो, मी इथपर्यंत जाऊ शकतो, मी असं करू शकतो, माझ्यामध्ये शक्ती आहे, मी स्वतःच्या शक्तीच्या सामर्थ्यावरती हे प्राप्त करून घेईल, असं काही काही मंडळी म्हणतात. मग माझ्यामध्ये शक्ती आहे हे जर का मान्य आहे तर ती शक्ती माझ्याकडून सगळं करून घेते असं का मानत नाही आपण? माझ्यामध्ये शक्ती आहे हे आपल्याला मान्य आहे, मग ती शक्तीच तुमच्या माझ्याकडून सारं काही करून घेते आहे. इथं तुमचं माझं काहीच नाही पहा. आणि म्हणून त्या शक्तीला ज्या वेळेला तुम्हाला मला प्रगट करायचं असतं, त्या शक्तीला ज्या वेळेला आपलंसं करून घ्यायचं असतं, त्यावेळेला तिचं नाम आणि तिची कथा सांगितलेली आहे. ती शक्ती, ती जगदंबा, ती आई भगवती हे सारं काही करून घेते आहे असंच म्हणावं लागेल. आणि आपलं धर्मशास्त्र एवढं विकसित पावलेलं आहे की धर्मशास्त्रामध्ये अशा काही शक्त्या सांगितलेल्या आहेत किंवा ज्या वेळेला मनुष्याला स्वतःच्या बळावरती काहीतरी प्राप्त करून घेता येत नाही, ती गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी किंवा ती मनोवांछित इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्या वेळेला मनुष्याची शक्ती किंवा मनुष्याचं सामर्थ्य हे कमी पडतं, त्यावेळेला आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे काही मंत्र सांगितलेले आहेत की जे मंत्र तुम्ही मी गायन केल्याचा परिणाम किंवा त्या मंत्रांना आपलंसं केल्याचा परिणाम की ती गोष्ट किंवा ती शक्ती तुम्हाला मला प्राप्त होत असते. मंत्राधीनम जगत सर्वम हे सूत्र आहे. त्या मंत्राचा आधार घेतल्याचा परिणाम, त्या मंत्रामधून जी शक्ती तुम्हाला मला प्राप्त होते, ती शक्ती तुम्हाला मला जे हवं आहे ते दान करत असते. या मंत्रशक्तीने आपण देवतांना सुद्धा आपलंसं करून घेऊ शकतो. आणि आपले जे ऋषीमुनी आहेत त्यांचं जीवन जर का तुम्ही मी पाहिलं, त्यांच्याकडे जर का तुम्ही मी पाहिलं तर जीवनभर ऋषीमुनी एका कुटियेमध्ये जीवनभर बसले. एका कुटियेमध्ये बसून अखंड जीवनभर भक्ती साधना केली, तपश्चर्या केली. परंतु एका जागेवरती बसून सुद्धा या ब्रह्मांडाला संतुलित करण्याचं सामर्थ्य त्या ऋषीमुनींना प्राप्त झालं. कशामुळे? मंत्रशक्तीमुळे. अखंड त्या मंत्राचा आश्रित राहिल्याचा परिणाम, त्या मंत्राचं गायन केल्याचा परिणाम, त्या शक्तीला आपलंसं केल्याचा परिणाम की एका कुटियेमध्ये बसलेला एक साधू या अनंत ब्रह्मांडाला नियंत्रित करतो आहे. हे सामर्थ्य आहे त्याचं. म्हणून तुम्हाला मला जर काही प्राप्त करून घ्यायचं असेल तर याच्यासाठी त्या त्या गोष्टीची
किंवा त्या कार्याची जी आराध्य देवता सांगितलेली आहे तिची शरणागती किंवा तिची उपासना तुमच्या माझ्याकडून झाली पाहिजे. आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं आहे किंवा आपल्याला कोणतं कर्म प्राप्त करून घ्यायचं आहे याच्यावरती ती आराध्य देवता अवलंबून असते. आणि ज्या वेळेला आपल्याला एखादं काही शुभ मुहूर्त किंवा शुभ कार्य जर का आपल्याला आरंभ करायचं असेल तर त्याच्या आधी मी काय करतो, कोणत्या देवतेची आराधना करतो? गणपतीची. कारण जे काही शुभ कार्य आहे त्या कार्याची जी आराध्य देवता आहे तिला गणराज अर्थात गणपती असं म्हणतात. आणि त्यांचं आवाहन केल्याचा परिणाम की ते निर्विघ्नपणे आपलं कार्य हे आपल्याकडून पार पाडून घेत असतात. आणि म्हणून याच्यासाठी त्या देवतेची आराधना उपासना करायला सांगितलेली आहे. म्हणून ज्याला तेज पाहिजे असेल किंवा ज्याला बुद्धी हवी असेल, ज्याला ज्ञान हवं असेल त्याने सरस्वतीची उपासना करावी. त्यानंतर ज्याला तेज पाहिजे असेल, तेज शक्ती ज्याला पाहिजे असेल त्याने गायत्रीची उपासना करावी. आणि ज्या मनुष्याला प्रतिकार शक्ती पाहिजे असेल, प्रतिकार शक्ती अर्थात एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला ज्या वेळेला प्रतिकार करण्याची वेळ येते, ज्या वेळेला प्रतिकार करण्याची वेळ येते त्यावेळेला ज्या शक्तीची उपासना करतात त्या शक्तीला दुर्गा असं म्हणतात. आणि या नवरात्रामध्ये काय करतात महाराज? या नवरात्रामध्ये त्या दुर्गेची उपासना तुमच्या माझ्याकडून करून घेत असतात किंवा तुम्हाला मला करायला सांगितलेली आहे. आणि ज्याला संपत्ती हवी आहे, ज्याला धन हवं आहे, अशा मनुष्याने, अशा जीवाने महालक्ष्मीची उपासना करावी असं सांगतात. आणि याच्याही पुढे जाऊन तुमच्या माझ्या जीवनामध्ये जी अति आवश्यक शक्ती आहे, जिला आनंद शक्ती असं म्हणतात, ती आनंद शक्ती, तो आनंद जर का तुम्हाला मला प्राप्त करून घ्यायचा असेल तर याच्यासाठी श्री राधा राणीची उपासना तुम्हाला मला करायला सांगितलेली आहे. मग ज्याला जे पाहिजे ते प्राप्त होऊन जात असतं. एखाद्याला धन हवं आहे, संपत्ती हवी आहे, महालक्ष्मीची उपासना करावी. आपल्या घरामध्ये विद्यार्थी असतील, साधक असतील, त्यांना जर का बुद्धी प्राप्त करून घ्यायची इच्छा असेल, ज्ञान प्राप्त करून घ्यायची इच्छा असेल तर त्यांच्याकडून सरस्वतीची आराधना ही प्रत्येक मातापित्याने करवून घेतली पाहिजे. यानंतर ज्याला तेज हवं असेल, चेहऱ्यावरती, शरीरावरती किंवा संपूर्ण जीवनामध्ये ज्याला तेज धारण करायचं आहे अशा व्यक्तीने गायत्रीची उपासना करावी. असे अनेकानेक देवता आहेत की ज्यांची उपासना तुम्हाला मला करायला सांगितलेली आहे. आणि ज्यांना इच्छा असेल, जिज्ञासा असेल, अशा साधकांनी, अशा भक्तांनी श्रीमद भागवत पाहून घ्यावं की ज्याच्यामध्ये आपल्याला जे जे प्रत्येक कार्याची, मला जर का उत्तम धर्मपत्नी पाहिजे असेल तर याच्यासाठी मी कुणाची उपासना करावी, तर याचं सुद्धा वर्णन करून ठेवलेलं आहे. अशा प्रकारे ज्या अनेकानेक तुमच्या माझ्या जीवनामध्ये ज्या घडामोडी होतात, जी जी गोष्ट तुम्हाला मला प्राप्त करून घ्यायची असेल त्या गोष्टीसाठी त्या देवतेची आराधना उपासना मी केली पाहिजे. आणि याच्यापेक्षा सुद्धा जी सर्वश्रेष्ठ शक्ती आहे, ज्या शक्तीला परांबिका, जगदंबा, आई भगवती असं म्हणतात, त्या भगवतीची जर का मी शरणागती केली, त्या भगवतीची जर का मी उपासना केली तर ती भगवती तुम्हाला मला मोक्ष प्राप्त करून देत असते, आपला उद्धार करून देत असते.
आणि याच्यासाठी त्या शक्तीची शरणागती तुम्हाला मला करायला सांगितलेली आहे. आणि अशी शरणागती केलेले होते 88,000 शौनक ऋषी. अखंड आई भगवतीचं नाम ज्यांच्या मुखामधून गायन होत आहे, अखंड आई भगवतीची सेवा ज्या 88,000 शौनकादी ऋषींकडून होती आहे, असे ऋषी नैमिषारण्यामध्ये दीर्घ यज्ञाचं सत्र ज्यांनी आरंभ केलेला आहे. आणि अशा शौनकादी ऋषींकडे एक दिवस सूतजी महाराजांचं आगमन झालं. सूतजी महाराजांना आलेलं पाहिलं. शौनकजी महाराज आपल्या आसनावरून उठले आणि सूतांना वंदन केलं. सूतजी महाराजांना बसण्यासाठी आसन दान केलेलं आहे. सूतजी महाराज आसनावरती विराजमान झालेले आहेत आणि सूतजी महाराजांच्या चरणांजवळ 88,000 शौनक ऋषी विराजमान झालेले आहेत. सूतजी महाराज प्रश्न विचारतात, शौनकांनो, काय तुम्हाला श्रवण करायचं आहे? त्यावेळेला शौनक महाराज म्हणतात, शौनक ऋषी म्हणतात, सूतजी महाराज, आम्ही आजपर्यंत अनेकानेक कथा तुमच्या मुखांमधून श्रवण केली. जे जे काही प्रश्न आम्ही विचारले त्या त्या प्रश्नांचं तुम्ही आम्हाला उत्तर दान केलेले आहेत. आज पुन्हा एक वेळेला आम्हाला कथा श्रवण करण्याची इच्छा झालेली आहे. अशी कथा तुम्ही आम्हाला वर्णन करून सांगा की ती कथा श्रवण केल्याचा परिणाम आम्हाला आमच्या जीवनामध्ये जे काही प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे ते आम्हाला कसं प्राप्त होईल, ते प्राप्त करून घेण्यासाठी जे उपाय आहेत किंवा जी कथा श्रवण केल्याचा परिणाम आम्हाला जे हवं ते प्राप्त होईल, अशी कथा तुम्ही आम्हाला वर्णन करून सांगा. ज्याला जे पाहिजे आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी उपासना पद्धती सांगा आणि ते प्राप्त करून घेता घेता मोक्ष आम्हाला कसा प्राप्त होईल, सूतजी महाराज याचं वर्णन तुम्ही आम्हाला करून सांगा म्हटले. आणि ज्या वेळेला शौनकादी ऋषींच्या मुखांमधून हे वाक्य श्रवण केलं त्यावेळेला सूतजी महाराजांना श्रीमद देवी भागवताचं स्मरण झालं. कारण धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका या आई भगवतीची कथा जर का श्रवण झाली तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जे चतुर्विध पुरुषार्थ वर्णन केलेले आहेत त्या पुरुषार्थांची प्राप्ती ही मनुष्याला होत असते. आनंद झाला प्रश्न श्रवण करून सूतजी महाराजांना आणि सूतजी महाराज आरंभ करतात श्रीमद देवी भागवतासाठी. आता कशा रीतीनं सूतजी महाराज शौनकादी ऋषींना श्रीमद देवी भागवत वर्णन करून सांगतील. कशा रीतीनं सूतजी महाराज अनेकानेक प्रश्नांचा उलगडा तुमच्या माझ्या समोर करतील हे सारं काही तुम्ही मी श्रवण करू उद्याच्या सत्रामध्ये. झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करून देऊ या ठिकाणावरती आजच्या सेवेला पूर्णविराम. रेणुका माता की जय. हरसू माता